पाताळात गेले, आकाशात गेले का भाजपात गेले? अजून मिळत कसे नाहीत सांगता येत नाही त्यांना. गेलेही असतील, घेतलेही असतील. कारण आता फक्त दाऊदला घ्यायचं बाकी राहिलेलं आहे, बाकी सगळं झालेलं आहे. आणि जसं आपण सदस्य नोंदणी करतो, कुठे करतो? आपण घरोघरी जातो, आपल्या शाखेमध्ये करतो, काही ठिकाणी पब्लिक प्लेस असतात तिकडे करतो, बरोबर ना? पण मला आता कोणीतरी सांगितले की भाजपने आता नवीन सुरू केले, जेलच्या तुरुंगाच्या दरवाजाच्या बाहेर त्यांनी स्टॉल टाकलेत. इथे येतो का तिथे जातो. म्हणजे काय, किती लोकांना बदनाम करायचं, आयुष्यातून उठवायचं, भ्रष्टाचारी म्हणून बोंबाबोंब करायची, संपूर्ण कुटुंबाला बदनाम करायचं, मग त्याच्या मागे SIT लावायची. आता बघू ना, ज्या ज्या गोष्टी या भाजपवाल्यांनी तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं, SIT लावू, हे लावू, ते लावू. मग SITची काय तुमची ST झाली, सगळ्यांनी घेऊन जाणारी? आता बघूया. म्हणजे सगळ्यांना बोंबलून, भ्रष्ट म्हणून बोंबलून टाकायचं, बदनाम करायचं. 70,000 कोटीचा घोटाळा आलं का छे 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 छे, पाय धुवून त्यांचं पाणी पितायत. सिंचन घोटाळा ना, म्हणून पाणी पितायत. अशी संपूर्णपणे या देशाची वाट लावली यांनी. आणि आता शिवसेना संपवायचं स्वप्न बघतायत. अरे तुम्ही किती स्वप्न बघा, शिवसेना तुम्हाला संपवून, तुमच्या सगळ्या भ्रष्टाचारांना खतम करून, तुमच्या छाताडावरती न्याय भगवला तर शिवसेना म्हणून नाव नाही सांगणार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आता भांडून चालणार नाही. आपल्याला म्हणजे आपल्यात नाही, पण भाजपची जी काही एक नीती आहे, त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक ती नारा दिला होता, बटेंगे तो कटेंगे. आपल्याला वाटलं होतं हिंदू मुसलमान तर केलंच. पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये मारामाऱ्या लावायच्या. मग हिंदी सक्तीची करायची. मग हिंदी सक्तीची झाली, म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण 92-93 साली वाचवलं होतं, तेच आपल्यापासून दूर तोडायचे. हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही. करायची असेल हिम्मत तर देवेंद्र करून बघा. हिंदीचं आमचं काही वैर नाहीये, पण सक्ती कशासाठी करता? हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळनाडूमध्ये जाऊन बघा ना, नुसतं तुम्ही उच्चार करून बघा काय करतात ते. अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरातमध्ये केली की नाही मला कल्पना नाही. मग गुजरातमध्ये करा ना, तिकडे जाऊन बसा. तिकडे ते काय सू करे छे. म्हणजे ते मराठीत त्याचा अर्थ वेगळा होतो, हिंदीत काय होतो मला माहिती नाही. पण इकडे आपल्याला भांडवत ठेवायचं, भांडा हिंदी सक्तीची. म्हणजे काय झालं की अगदी निवडणुकीच्या तोंडावरती आपण मुंबईकर सगळे एकत्र राहतोय, ते मराठी अमराठीमध्ये झगडा, मग त्याच्यावरनं आपण भांडत बसायचं. आणि एकदा का आपण भांडायला लागलो काय, भ्रष्टाचार करायला मोकळे. आता ज्या काही बातम्या येत आहेत, म्हणजे काय काय बातम्या तर त्या महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या, त्यांच्या